गंगातीरी गेला, त्या आसुरी शक्तीचा शेवट केला. ती आसुरी शक्ती सुद्धा दादा दादा म्हणून कोकलत गेली. माझ्या शब्दाचा त्याच्यावर वार झाला. कदाचित त्याच्या साह्यासाठी कुठेतरी असेल म्हणून ती अरण्याजवळ आलो. पण पाहतो तर काय घडलं तुझ्या बाबतीत? या तुझ्या दादाला सारं काही सांगले. विश्वाच्या ठिकाणी कुठेही जायचं एका यक्षानं आपल्यावर हात घालण्याचा प्रयत्न. त्या आपल्याचं संरक्षण मी केलं. यक्षाचं माझं आणि तदनंतर तुमच्या पायामध्ये
जीवनाचं सोयी माझ्या जीवनाचं हे घेऊन जाऊ नका. अरे तुमचा जीव सांभाळा म्हणताय. नाही रे बेटा. या अरण्यातून चला. नाही नाही दादा, मी तुम्हाला अरे तुम्हाला सांगू शकत नाही. अरे माता पिताला दिलेले शब्द आठव बेड्या. तुझा सांभाळ करीन म्हणून वचन दिलं. तुझ्या बहिणीला काय सांगू दे बेड्या. काय सांगू सांग. कोणत्या संदेशाला तिच्या जवळ राहू. अरे हे काय म्हटलं तोड घेऊन काय सांग म्हणते मला काय घडलं तुझ्या बाबतीत. दादा नाही पण तुम्हाला मी सांगू शकत. अरे तुझ्या दादाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार. दादा एक वेळ मी तुमच्याशी हट्ट धरला. माझ्या हट्टासाठी मी आज्ञा दिली. आता तो हट्ट जसा तुम्ही पुरविला. अरे आता तुमच्या पाया पडताय. प्रश्न आहे तो तुमच्या पाया पडतोय. इथून तुम्ही चला. नाही मी सांगू शकत नाही. अरे आतापर्यंत वेळा अरे किती. अरे तुला घेऊन जाईल माझ्या आजपर्यंत म्हणून यावेळी वेळा तर या दादाच्या रक्ताची ही माझी झालेली अवस्था. या अवस्था कशामुळे झाली. माझ्या पृष्ठभागावर तुमच्या रक्ताची शपथ मला वाई. अरे तुझ्यासाठी दीर्घकाळ करेन. बुद्धी प्राणाघात करेन. पण माझ्या कुणाला मी कुणाच्या भगीरथ प्रयत्नही करा. पण मला घडलेला प्रसंग जर मी तुम्हाला कथन केला ना. ही झालेली अर्धशिळा संपूर्ण शिळा माझ्या देहाची संपूर्ण शिळा होईल. रक्ताची शपथ तुम्ही व्हायला त्याच्यासाठी मला माझ्या जीवनाची कोण म्हणतो. अरे तुझ्यासाठी वाटेल ते करेन. माझ्यासाठी वाटेल ते कराल. मग दादा तुमच्या रक्ताच्या शपथीसाठी सांगतोय. यक्षाचा आणि माझा तुम्हाला अशा प्रकारचं युद्ध झालं. यक्ष एकाएकी अदृश्य झाला. चंद्राला मी जीवनाच्या अंतापर्यंत साथ येईल म्हणून वचनही दिलं. पण न झालं नकळे. त्या प्रेममय वातावरणात त्या प्रेममय प्रसंगात एकाएकी यक्ष पुन्हा अवतीर्ण झाला. आणि काय केलं तुझ्या बाबतीत. पुन्हा त्याचा आणि माझा संघर्ष झाला. आणि संघर्षात त्यानं शस्त्र माघारी घेतलं आणि सहजच मुखावाटे शब्द बाहेर पडले. काय करत नादान युवराज कुणाल एवढा वेळ माझ्या शस्त्राचा पराक्रम तू पाहिला. माझ्या शक्तीचा पराक्रम तू पाहिला. आता माझ्या शब्दाचा पराक्रम पहा. त्या दैवी यक्षानं काय केलं तुझ्या बाबतीत. त्या यक्षराजाने मला शाप दिला. नाग शब्दाचा तांडव माझी भावाची न काढता. नाग शब्दाचा तांडव मला केलास. म्हणूनच पुन्हा तुझी अर्धशिळा म्हणून तुझी अर्धशिळा झाली. म्हणूनच माझी अर्धशिळा झाली. अरे पण नंतर शास्त्र आधारित त्यांच्या समोर केला. कानाला दक्षिणा दिला. मला शास्त्राला उत्साह नाही दादा. त्यानंतर उत्साह दिला नाही. पुन्हा मला शाप दिला. काय तुला उत्साह नाही तो नाही. तुला प्रतिशाप. घडलेला प्रसंग जर तू कुणाला सांगितलास अगदी तुझी शाळा झाली. हा प्रसंग सांगतेच वेळी तुझी पूर्ण सेवा दादा भगवान
हवी तुझ्या पूर्ण देहाची सेवा झाली दादा तुझ्यासाठी काही करू शकत नाही त्या माता पित्याला मी शब्द दिला होता तर हातावरील पोळाप्रमाणे या बाळाला जपेल पण माझ्या कर्तव्यापासून मी दुरापास झालो स्वतःच्या स्वार्थाला मंडित झालो म्हणून तुझं संरक्षण करू शकलो नाही म्हणून हे काळवंडेलं तोंड नाही मी माझ्या प्रजाजनाला दाखवू शकत नाही माझ्या पत्नीच्या महाली जाऊ शकत कुठल्या तोंडाने जाऊ लाख प्रजाजन दोष देतील अरे एकट्याने राज्य विरोध करण्यासाठी धाकट्या भावाचा अपमान केला आणि स्वतःचा आत्मघात करतो सांगल तर माझ्या जीवनालाच महत्व नसते हे काळवंड चेहरा येऊ नये तोंड घेऊन कुठं बरं जाऊ भूत भविष्य वर्तमान सर्व काही आपण जाणतो हे सुंदर सत्य पण तरी सुद्धा मी जरी त्रिकांडेरी असलो तरी सुद्धा भविष्य माहिती आहे म्हणून ते भविष्य सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही कारण वेदा मर्यादा आणि कक्षा आम्हाला पाळाव्या लागतात आणि म्हणून तुला सांगतोय देवर्षी यालाही कारण कोणतं कारण देवर्षी मूर्ती म्हणतो सत्य तुमच्या नजरेसमोर दिसते तू शिळा मी शिळा नसून माझा साखरा म्हणून तू दुःख करतोयस म्हणजे या ठिकाणी जो काय प्रसंग घडणार त्या अनुरूप आज तू दुःखी कष्टी झालायस ओम नमो नारायण राजा सूर्यसूत दुःख करण्याचं कारण नाही अरे दुःख न करता आलेल्या प्रत्येक प्रसंगाला जो संग राहतो तोच खरा माणूस आणि आज तुझा बंधू कुणाल याची जी शिवा झालेली आहे ती काय झाली आहे जाणलेलं आहे आणि म्हणून त्याच्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ तो जर का पूर्ववत व्हायला हवा असं वाटत असेल तर खडतर प्रवास तुला करावा लागेल देवर्षी हृदय कठोर करावं लागेल मला कुणाल पूर्ण होईल तू माणूस आहेस एक राजकर्ता आहेस कुणाल जर का पूर्ववत व्हायला हवा असं वाटत असेल तर याच्या देहावर जर का नवजात बालकाचं रक्त सिंचन झालं असेल तर तो जिवंत होऊ शकतो. देवर्षी काय बोलालो आपण राजा याच्यावर मार्ग आहे हो तो मार्ग आहे तो फार आगळा वेगळा एखादा नवजात बालकाच्या रक्ताचा सिंचन जर याच्यावर झाला असेल तो पूर्वत होईल नक्कीच देवर्षी विश्वास ठेव माझ्यावर नाही प्रत्येकाचं ब्रह्मवाक्य जनार्दन आहे पालक मागे नाही देवर्षी दीर्घ